दलित शोषित पीडित समाज हिंदू धर्माच्या अनिष्ट रूढी परंपरांनी ग्रासून गेला होता. माणूस असून पशुसारखं जिणं असह्य झालं होतं. प्रत्येकाच्या समोर एकच प्रश्न होता, कोण काढणार या अंधार वस्तीतून बाहेर. गरज होती या अंधार वस्तीत एका सोनेरी प्रकाश किरणाची. अखेर इतिहास घडला. दलित शोषित पीडित समाजाच्या मनातली हाक ऐकू आली, मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. दलित शोषित पीडित समाजाला क्रांतीचा किरण दाखवणाऱ्या त्या क्रांती सूर्याचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अखेर उगवली ती सोनेरी पहाट. 1935 साली येवले मुक्कामी झालेली भीमगर्जना पूर्णत्वास आली. एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 5 लाख अनुयायांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बौद्ध धम्माचा स्वीकार केला. गौतम बुद्धाच्या विज्ञानवादी धर्मात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामील झाले. भारतात जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र पुन्हा एकदा गतिमान करण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. धम्मचक्र प्रवर्तन झालं. याच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून युवारंजन कलामंच कणकवली आयोजित दर्पण आर्ट क्रिएशन प्रस्तुत बोधी वृक्षाच्या निळ्या सावलीत. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकानं बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. इथून पुढे तो दिवस अशोक विजयादशमी म्हणून साजरा होऊ लागला. अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा गतिमान केलं. धम्मचक्र प्रवर्तन केलं. याच दिनाचं औचित्य साधून ऐकूयात एक अजरामर संगीत. तथागताच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी. दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी. तथागताच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी. मूळ जाळण्या विषमतेचे मार्ग असावे चला, मानवतेचा अनसमतेचा
धर्म नवा घेतला. तथागताच्या महामंत्राचा निनादला तो ध्वनी. दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी. थोर भाग्य हे दलित जनांचे भीमरत्न लाभले. व्यथा तयाची दूर जाहली कार्य महासाधले. सोने लुटुनी मांगल्याचे लोक हर्षले मनी. दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी. कितीक जाहले या अवनीवर संत मुनी ज्ञानी. करू न शकले आजवरी ते केले भीमाने झनी. उद्धरली नव कोटी जनता रूढी मोडुनी जुनी. दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी. तथागताच्या चरणावरती विजया दशमी दिनी. दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी. दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी. नाकारलं ज्या म्हणून जीवन, बांधलंच त्या मनुचं महाडला सरण. उधळून चवदार तळ्याचं जीवनदान, नव भारतासाठी रचलंच धरण. शोधती आज सारे तुझेच चरण, शोधती आज सारे तुझेच चरण. बा भीमराया तुला मानवतेचं वंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अशी माझ्या भीमाची वाडी, अशी माझ्या भीमाची वाडी होती माऊलीच्या दुधावाडी. दुध माऊलीचे पिता जन झाले वाघावानी. माझ्या भीमाची गवाणी माऊलीच्या दुधवाणी. दुधवाणीचे ते पिता जन झाले वाघावानी. माझ्या भीमाची गवाणी माऊलीच्या
अगर पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला न होता। बेरंग रहती ये जमीन और आसमां का रंग नीला न होता। भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, अगर मेरे भीम जैसा हीरा न मिला होता, अगर मेरे भीम जैसा हीरा न मिला होता। मी एक नूर पाहिला, मी एक नूर पाहिला आणि माझ्या भीमाच्या रूपात तेजस्वी तो चमचमणारा कोहिनूर पाहिला। बादशाहीतल्या त्या मुकुटातला, बादशाहीतल्या त्या मुकुटातला, बादशाहीतल्या त्या मुकुटातला, बादशाहीतल्या त्या मुकुटातला, कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला, बादशाहीतल्या त्या मुकुटातला, कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला, बादशाहीतल्या त्या मुकुटातला। त्याहुनी तेज में आज या भारती, त्याहुनी तेज में आज या भारती, बाभीमा मी तुझा एक नूर पाहिला, बादशाहीतल्या त्या मुकुटातला। संपादका शील संवर्धना, वंदिल्या या जगाने तुझ्या पादुका, वंदिल्या या जगाने तुझ्या पादुका, वंदिल्या या जगाने तुझ्या पादुका, वंदिल्या या जगाने तुझ्या पादुका। क्रांती वेडा हा पंडित तुझा सारखा, क्रांती वेडा हा पंडित तुझा सारखा, मी असा हा कुणी चतुर पाहिला, बादशाहीतल्या त्या मुकुटातला, कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला, बादशाहीतल्या त्या मुकुटातला। नाभिनारा खुना निंदकाना कधी, भालभरची आणि बंधुताना कधी, नाभिनारा खुना निंदकाना कधी, भालभरची आणि बंधुताना कधी, नाभिनारा कधी निंदकाना कुणी, भालभरची आणि बंधुताना कधी, झुंजणारा दिनासाठी सर्वाधी, झुंजणारा दिनासाठी सर्वाधी, मी असा ना कुणी मर्दशूर पाहिला, बादशाहीतल्या त्या मुकुटातला, कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला, बादशाहीतल्या त्या मुकुटातला, बादशाहीतल्या त्या मुकुटातला।
मुकुटातला कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला बादशाहीतल्या त्या मुकुटातला बादशाहीतल्या त्या मुकुटातला बादशाहीतल्या त्या मुकुटातला आसवांचे अंगार केले, पंखांनी आभाळ पेलले, जीर्णरूढीचे पाठ मोडूने विद्रोहाचे सुरुंग पेरले. अशी ती आई सावित्रीमाई, जिला ज्योतिबा प्रेमानं साऊ म्हणायचे. साद दिली पाखरांना सारं रान धुंडाळून, फड फडले ते पंख झेपावलं नवं गाणं. साऊ वाघिण मुचे तिनं फोडली डरकाळी, थर थरल्या ग चाकोळ्या गढ ढासळला बाई. अशी ती आई सावित्रीमाई, अशी ती आई सावित्रीमाई खऱ्या अर्थानं पेटती मशाल होते. साऊ आग ती जलाल होते, साऊ शोषितांची ढाल होते, साऊ मुक्तीचं पाऊल होते. अशी ती सावित्री, अशी ती साऊ खऱ्या अर्थानं आजही आम्हाला दीपस्तंभासारखं प्रकाशमान करते. साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. साद दिली पाखरांना सार रान धुंडाळून फडफडले ते पंख झेपावलं नवगान. साद दिली पाखरांना सार रान धुंडाळून फडफडले ते पंख झेपावलं नवगान. फडफडले ते पंख झेपावलं नवगान. फडफडले ते पंख झेपावलं नवगान. साऊ वाघीन अमुची तीन फोडली डरकाळी साऊ वाघीन अमुची तीन फोडली डरकाळी थर थरल्या ग चाकोऱ्या गड ढासळले बाई साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. दूध ज्ञानाचे पाजिले गर्भ यातना सोसून येल मांडवाला जाई ज्ञान चांदन पिऊन. येल मांडवाला जाई चांदन पिऊन. येल मांडवाला जाई ज्ञान चांदन पिऊन. दूध ज्ञानाचे पाजिले गर्भ यातना सोसून येल मांडवाला जाई ज्ञान चांदन पिऊन. येल मांडवाला जाई गेल चांदन पिऊन. येल मांडवाला जाई गेल चांदन
चालली कळपात कशी निर्भय तोऱ्यान हरण चालली कळपात कशी निर्भय तोरान स्वाभिमानाची गाऊब आत्मभान पांघरून साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा आणि निर्धनांना निर्धन रहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1935 साली येवले मुक्कामी भीमगर्जना केली. मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू धर्मात मरणार नाही. आणि अखेर 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या समतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. 56ची ही विजयादशमी विश्वात गाजली आणि पिंपळाच्या सावलीत खऱ्या अर्थानं भीममूर्ती साजली. छप्पनची विजयादशमी विश्वात गाजली. छप्पनची विजयादशमी विश्वात गाजली. सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली. सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली. सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली. सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली. छप्पनची विजयादशमी विश्वात गाजली. छप्पनची विजयादशमी विश्वात गाजली. सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली. सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली. सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली. सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली. जय भीम जय भीम जय भीम जय भीम. झुगारुनी जुनी नीती आणि साऱ्या जुन्या परंपरा उद्धाराया जन जगात महान मार्ग दाविला खरा. झुगारुनी जुनी नीती आणि साऱ्या जुन्या परंपरा उद्धाराया जन जगात महान मार्ग दाविला खरा. त्रिशरण पंचशीला गगनी निनातली. त्रिशरण पंचशीला गगनी निनातली. सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली. सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली. सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली. सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली. असून माणूस दूरच ठेविले मानवाने मानवा. मायेचा ओलावा भीमाने दिलाया तहानलेल्या जीवा.
हसून माणूस दूरच ठेविले मानवाने मानवा मायेचा ओलावा भीमाने दिलाय तहानलेला जीवा बुद्धाची वाणी लाखो जगात गाजली बुद्धाची वाणी लाखो जगात गाजली सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली छप्पनची विजयादशमी विश्वात गाजली छप्पनची विजयादशमी विश्वात गाजली सावलीत पिंपळाच्या भीममूर्ती साजली 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 गरज उठे गगन सारा समंदर छोड़े अपना किनारा हिल जाए जहां सारा जब गूंज उठे जय भीम का नारा जय भीम जय भीम ही आम्हा प्रत्येक भीमसैनिकाचा अभिमान म्हणून आमच्या प्रत्येक कार्याची सुरुवात ही जय भीमनच होते जय भीम हा आमचा स्वाभिमान जय भीम हा आमचा प्राण जय भीम हा आमचा विचार आणि जय भीम ही आमची एक क्रांती आहे म्हणूनच बंदुकीच्या गोळीपेक्षा आमची जय भीमची तोफ ही शत्रूला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहत नाही बंदुकीची गोळी काय खाक लागते बंदुकीची गोळी काय खाक लागते थांब जरा थांब जरा थांब जरा थांब जरा थांब जरा थांब जरा जय भीमची तोफ डागते थांब जरा थांब जरा थांब जरा थांब जरा थांब जरा थांब जरा जय भीमची तोफ डागते बंदुकीची गोळी काय खाक लागते बंदुकीची गोळी काय खाक लागते थांब जरा थांब जरा थांब जरा थांब जरा थांब जरा थांब जरा जय भीमची तोफ डागते थांब जरा जय भीमची तोफ डागते उठेल जाळ पेटल माळ निळ्या दुराच निळ आभाळ उठेल जाळ पेटल माळ निळ्या दुराच निळ आभाळ निळ्या ध्वजाची भीमयुगाची निळ्या क्रांतीची निळी सकाळ निसर रक्त ओ निसर रक्त निळी राख मागते निसर रक्त निळी राख मागते थांब जरा थांब जरा थांब जरा थांब जरा थांब जरा थांब जरा जय भीमची तोफ डागते थांब जरा जय भीमची तोफ डागते तूही शिकला तोही शिकला पण त्याने नाही मान विकला हो तूही शिकला तोही शिकला पण त्याने नाही मान विकला तूही शिजला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इच्छेप्रमाणे आम्ही शिकलो, पण संघटित होऊ शकलो नाही. आणि संघटित न झाल्यामुळे आम्ही संघर्ष करण्यात कमी पडतोय. बाबासाहेब म्हणाले होते, शासनकर्ती जमात व्हा, पण आपली जमात तर आपापसातच लढतेय, हे मोठं दुर्दैव. याच लढणाऱ्या आणि गटातटात विभागलेल्या जमातीला बामनदादा कर्डक भिरभिरती पाखरं असं संबोधतात आणि त्यांना विनंती करतात की हे भिरभिरत्या पाखरांनो, आता तरी जागे व्हा, आता तरी एक व्हा. ही नामी संधी तुमच्या हातात आली आहे, आता तरी एक व्हा, नाहीतर ही मनुवादी प्रवृत्ती पुन्हा डोकं वर काढेल आणि तुमचं जीणं मुश्किल करून ठेवेल. भिरभिरत्या पाखरानो, संधी ही नामी आली. भिरभिरत्या पाखरानो, संधी ही नामी आली. घरट्यात परतुनी या, येण्याची वेळ झाली. भिरभिरत्या पाखरानो, संधी ही नामी आली. भिरभिरत्या पाखरानो, संधी ही नामी आली. भिरभिरत्या पाखरानो, संधी ही नामी आली. समतेचे उन्नतीचे भवितव्य तुमचे ठरवून, संगोपिले तुम्हाला सोचित घास भरवून. पक्षी न तीरमाई, पक्षी न तीरमाई, हृदयाची साध घाली. भिरभिरत्या पाखरानो, संधी नामी आली. भिरभिरत्या पाखरानो, संधी ही नामी आली. भिरभिरत्या पाखरानो, संधी ही नामी आली. दरारा अजूनी ऐक्यात फक्त आहे. तुमचा दरारा अजूनी ऐक्यात फक्त आहे. आज आणि उद्याला दिल्लीचे तख्त आहे. आज आणि उद्याला दिल्लीचे तख्त आहे. रूप दाखवा विराट, रूप दाखवा विराट, संघटना शक्तिशाली. भिरभिरत्या पाखरानो, संधी ही नामी आली.
फिरत्या पाखरानो संधी नामी आली फिरत्या पाखरानो संधी नामी आली घरच्याच परतुनिया घरच्याच परतुनिया येण्याची वेळ झाली भिरभिरीत्या पाखरानो संधी नामी आली फिरत्या पाखरानो संधी नामी आली फिरत्या पाखरानो संधी नामी आली फिरत्या पाखरानो संधी नामी आली लोकसाहित्याच्या आणि लोकवाङ्मयाच्या परंपरेत मौखिक साहित्याला खूप मोठं स्थान आहे. जात्यावरच्या ओव्या याच मौखिक परंपरेचा एक भाग. धान्य दळता दळता महिला एका लईमध्ये गोव्या गातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या भावना देखील अशाच काही ओव्यांमधून व्यक्त होताना दिसतात. ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या या ओव्यांमधून बाबासाहेबांविषयीचा जिव्हाळा आणि आपुलकी व्यक्त होताना दिसते. माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर 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 लहान्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर राही लहान्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर नाही भीमान ठेवली कधी सुपारी दातावर नाही भीमान ठेवली कधी सुपारी दातावर पहा आजचे पुढारी बसती दारू गुत्त्यावर पहा आजचे पुढारी बसती दारू गुत्त्यावर मी नाही म्हणत माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर नाही राहिला विश्वास आता एकाही नेत्यावर नाही राहिला विश्वास आता एकाही नेत्यावर देखी करू नका किरण त्याच्या पडेल पथ्यावर देखी करू नका किरण त्याच्या पडेल पथ्यावर माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सा
भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर. आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी तो रात्रंदिवस झुरला होता. आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी तो रात्रंदिवस झुरला होता. दलितांच्या अंधारी दुनियेत तो एकटाच सूर्य ठरला होता. अरे गर्वाने देतो त्यांना आम्ही बापाचा दर्जा. अरे गर्वाने देतो त्यांना आम्ही बापाचा दर्जा. कारण एकटाच भीम माझा 33 कोटींना पुरवला होता. कारण एकटाच भीम माझा 33 कोटींना पुरवला होता. माझ्या भीमाचं कामच असं होतं. माझ्या भीमाचं कामच असं होतं की त्याची दखल संपूर्ण जगात घेतली जायची. मग ते मनुस्मृती दहन असो, काळाराम मंदिर प्रवेश असो, चौदार तळ्याचा सत्याग्रह असो, वा धम्मचक्र प्रवर्तन असो. जपान असो किंवा लंका, भीमाच्या नावाचा भीमाच्या कामाचा जगात वाजतोय डंका. भीमाच्या नावाचा भीमाच्या कामाचा भीमाच्या नावाचा भीमाच्या कामाचा जगात वाजतोय डंका. अन आभाळ व्यापतोय सागर झाकतोय जपान असो की लंका. अन आभाळ व्यापतोय सागर झाकतोय जपान असो की लंका. अन आभाळ व्यापतोय सागर झाकतोय जपान असो की लंका. अन आभाळ व्यापतोय सागर झाकतोय जपान असो की लंका. भेदभावाचा पिसाट वारा कुळाच्या तीन झेलला सारा. भेदभावाचा पिसाट वारा खुल्या छातीनं झेलला सारा. तूच अभेद पर्वत बाबा मनोवादाचा लोकला वारा. तुझ्याच नावानं तुझ्याच नावानं सारं हे जीवन तुझ्याच नावानं सारं हे जीवन आता न मनात शंका. अन आभाळ व्यापतोय सागर झाकतोय जपान असो की लंका. अन आभाळ व्यापतोय सागर झाकतोय जपान असो की लंका. अन आभाळ व्यापतोय सागर झाकतोय जपान असो की लंका. अन आभाळ व्यापतोय सागर झाकतोय जपान असो की लंका. उभी केली दीनदलितांच्या संविधानाची ताकद पाठी. उभी केली दीन दलितांच्या संविधानाची ताकद पाठी. दुःखितांचे अश्रू झाले मोती गेल्या तुटून गुलाम गाठी. भरून घागर ओ भरून घागर चवीचा सागर भरून घागर चवीचा सागर दिला या राज्याचा डंका. अन आभाळ व्यापतोय सागर झाकतोय जपान असो की लंका. अन आभाळ व्यापतोय सागर झाकतोय जपान असो की लंका. अन आभाळ व्यापतोय सागर झाकतोय जपान असो की लंका. अन आभाळ व्यापतोय सागर झाकतोय जपान असो की लंका. भीमाच्या नावाचा भीमाच्या कामा भीमाच्या नावाचा भीमाच्या कामा जगात वाजतोय डंका. अन आभाळ व्यापतोय सागर झाकतोय जपान असो की लंका. अन आभाळ व्यापतोय सागर झाकतोय जपान असो की लंका. अन आभाळ व्यापतोय सागर झाकतोय जपान असो की
बाबासाहेब नेहमी म्हणायचे, एखाद्या देशाची प्रगती ही त्या देशातील स्त्रियांच्या प्रगतीवर अवलंबून आहे. आणि जर स्त्रियांना प्रगतीपथावर न्यायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, हे बाबासाहेबांनी ओळखलं होतं. म्हणूनच भारतीय संविधानाच्या माध्यमातून शिक्षणाचा सर्वाधिकार बहाल करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना मुलांच्या बरोबरीत आणून सोडलं. आणि म्हणूनच माझ्या भीमाची लेक सन्मानानं 12 खडी तर शिकली आहे, शिवाय ABCD शिकायला निघाली आहे. क ख ग घ ग म
प्रेमाची लेख मी लाखात एक मी शिकाया चालली ABCD शिवराय आणि भीमराय भारतीय संस्कृतीचे दोन महानायक. पराक्रम हे शिवरायांच्या सौंदर्याचं प्रतीक, तर प्रज्ञा हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सौंदर्याचं प्रतीक. शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती, तर बाबासाहेबांची लेखणी ही लाखात देखणी होती. शिवरायांच्या तळपत्या तलवारीनं स्वराज्य खिचून आणलं आणि त्याच स्वराज्याचं रक्षण करणारं भारतीय संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. चला तर बघ अशा महापरिवर्तनवादी महानायकांच्या चरणी नतमस्तक होऊयात. शिवरायांनी शिकवला तलवारीचा घाव आहे, महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रवाह आहे. शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे, आणि माझ्या भीमरायानी रुजविला प्रेम बंधू भाव आहे. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. 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 रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा माळी घोषित केला. माळी घोषित केला, माळी घोषित केला. असे नरमळी दोन्ही शोभले, असे नरमळी दोन्ही शोभले दोन्ही वीर बहादर. असे नरमळी दोन्ही शोभले दोन्ही वीर बहादर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. 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 शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती. तलवार भवानी होती, तलवार भवानी होती. त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती. हाती लेखणी होती, हाती लेखणी होती. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती. तलवार भवानी होती, तलवार भवानी होती. त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती. हाती लेखणी होती, हाती लेखणी होती. निनादले दोघांच्या नावे, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर.
एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर 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 दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर 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 समाजाची जडणघडण ही अभिसरणातून होते आणि अभिसरणाच्या मुळाशी होतो तो संवाद आणि सुसंवाद. समाजाची सभ्य संस्कृती ही यातूनच उदयास येते. मानवतेची कास धरणाऱ्या सगळ्याच कुलवंतांनी या सुसंवादाची प्रक्रिया आपल्या लेखन, गायन, साहित्य आणि भाषणातून गतिमान केली. एक स्त्री जर शेजारच्या स्त्रीशी गोष्टी करत असेल आणि या कुलवंतांच्या क्रांतीची बीज जर तिच्या ओठावर असतील तर त्यातून जे गाणं उदयास येईल ते क्रांतीज्योत तेवत ठेवणाऱ्या बुद्ध, कबीर, भीमराव आणि फुले यांच्यावरचंच असेल. नवजीवन फुलवणारं, माणसाला समृद्ध करणारं हे गाणं ऐकून त्यांनी फुलवलेल्या जीवनाला अधिक बहारदार करूया. बुद्ध, कबीर, भीमराव फुले या भूमीवर जन्मले. बुद्ध, कबीर, भीमराव फुले या भूमीवर जन्मले. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखे बाई. 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 देवाच्या नावावर जे करती चुमंतर. देवाच्या नावावर जे करती चुमंतर. ते भरती आपली घर ग शेजारीन सखे बाई. 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 देव अंगातला बडबड मान हलवून हात हात उड. देव अंगातला बडबड मान हलवून हात हात उड. मागतो बकर कोंबड ग शेजारीन सखे बाई. 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 त्या भीमरायाने दिला जीवन मार्ग भला. त्या भीमरायाने दिला जीवन मार्ग भला. पंचशिलाच तारील तुला ग शेजारीन सखे बाई. 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 बुद्ध, कबीर, भीमराव फुले या भूमीवर जन्मले. बुद्ध, कबीर, भीमराव फुले या भूमीवर जन्मले. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखे बाई. 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 त्यांनी जनजीवन फुलविले
सखे बाई. आभाळी आमची उंच झेप भीमा तुझ्यामुळे, गुलामगिरीची संपली वेळ भीमा तुझ्यामुळे, जातीयवादात दिली टक्कर भीमा तुझ्यामुळे, घुमतो जगात साऱ्या मंत्र समानतेचा भीमा तुझ्यामुळे. असं होतं माझ्या बाबासाहेबांचं कार्य, असं होतं माझ्या बाबांचं कार्य. आता गरज आहे ती या कार्याला पुढं घेऊन जाण्याची. गरज आहे ती गटातटात विभागलेल्या माझ्या भीम सैनिकांनी एक होण्याची. हे माझ्या भीमाच्या सैनिकांनो, हे माझ्या भीमाच्या सैनिकांनो, आता तरी एक व्हा, आता तरी भीमराव आठवा. आठवा त्या महूच्या मातीत मनुचं थडगं बांधलं ती शौर्य गाथा आठवा. आठवा त्या महूच्या तळ्याला चवदार केलं ती करुण कहाणी आठवा. आठवा त्या काळाराम मंदिराला आपल्या पदस्पर्शानं पावन केलं तो काळाराम मंदिर प्रवेश आठवा. आणि आठवा 14 ऑक्टोबर 1956 माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं जो सद्धम्म दिला ते धम्मचक्र प्रवर्तन आठवा. आठवा तो भीमरावांचा प्रताप. आणि बाबासाहेबांनी जे निळं निशाण आपल्या हाती दिलंय त्या निळ्या निशाणाखाली पुन्हा एक व्हा. सैनिक हो भीमाचे भीमराव आठवा रे. सैनिक हो भीमाचे भीमराव आठवा रे. भीमराव आठवा रे. या निळ निशाण खाली सर्वांनी एक भारे. या निळ निशाण खाली सर्वांनी एक भारे. या निळ निशाण खाली सर्वांनी एक वारे. या निळ निशाण खाली सर्वांनी एक वारे. सासू सुना सोवा अथवा त्या माय लेकी. भावाचा बैरी भाऊ सर्वांनी कराये की. सासू सुना सोवा अथवा त्या माय लेकी. भावाचा बैरी भाऊ सर्वांनी कराये की. एकात एक यारे बापात लेक सारे. एकात एक यारे बापात लेक सारे. बापात लेक सारे. या निळ निशाण खाली सर्वांनी एक भारे. या निळ निशाण खाली सर्वांनी एक वारे. या निळ निशाण खाली सर्वांनी एक वारे. सारे संघटित होऊ आणि रणांगणी जाऊ. भीमशक्तीचं हे पाणी वैराला आज जाऊ. सारे संघटित होऊ आणि रणांगणी जाऊ. भीमशक्तीचं हे पाणी वैराला आज जाऊ. मैदान गाजवार घरात बसतकारे. मैदान गाजवार घरात बसतकारे. घरात बसतकारे. या निळ निशाण खाली सर्वांनी एक भारे. या निळ निशाण खाली सर्वांनी एक वारे. या निळ निशाण खाली सर्वांनी एक वारे. सैनिक हो भीमाचे भीमराव आठवा रे. सैनिक हो भीमाचे भीमराव आठवा रे. भीमराव आठवा रे. या निळ निशाण खाली सर्वांनी एक भारे. या निळ निशाण खाली सर्वांनी एक वारे. या निळ निशाण खाली सर्वांनी एक वारे. या निळ निशाण खाली सर्वांनी एक वारे. या निळ निशाण खाली सर्वांनी एक वारे.